पत्रकार घोषणा देऊ आपण. हे बसणार आहे नंतर, नका काळजी करू. हे सगळे पत्रकार कॅमेरे सेट करून बसणार. आपण घोषणा देऊ. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे वरती उडून गेलं पाहिजे, हे असा आवाज पाहिजे आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या गद्दारांचं करायचं काय? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. एक मिनिट मी सांगतो त्यांना, तुम्ही बोलू नका. एक मिनिट मी सांगतो ना. सगळ्या पत्रकार बांधवांना, सगळ्या हॉलमधल्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे, कॅमेरे सेट करा आणि आपण खाली बसा. ही नम्र विनंती. पण ऐकून घ्या ना, उद्धव साहेब आल्यावर बसले तोपर्यंत होते त्यांना, असं मी तुम्हाला म्हणतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा दानवारा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आता काही मिनिटात या ठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन होत आहे. या ठिकाणी शिवसेनेचे नेते खासदार माननीय अनिलजी देसाई साहेब आहेत, सूरजजी चव्हाण साहेब आहेत, महिला मंत्र्या दोन्ही जिल्हा संघटना इथं आहेत, वडलेताई, झेलताई, त्याचप्रमाणे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी इथं आहेत. खैरे साहेब इथं आलेले, त्यांचंही आपण जबाबदार टाळ्या वाजून स्वागत करू. पाऊस बाहेर जोरात पडतोय आणि हॉलमध्ये पण जोरात पाऊस पडलेला आहे त्याच्याकडे. खरं तर 6 गद्दार गेले. आणि कालपासून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब विदर्भात आणि मराठवाड्यात दौरा करतायत. उद्याही दौरा सुरू राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात. आणि या सगळ्या ठिकाणी जेवढे लोक आपल्या इथं आहेत, जेवढे सभागृह आहेत, तेवढेच बाहेर आहे, तेवढेच विश्रामगृह आहे, तेवढेच रस्त्यावर आहे, एवढे लोक धाराशिवला आहेत, तेवढेच लोक सगळ्या ठिकाणी होते. पण सगळ्या ठिकाणच्या पेक्षा धाराशिवला जास्त संख्या हे दिसत. हे धाराशिव शिवसेनेच्या सातत्यानं ताकदीचा मतदारसंघ राहिला आहे, बालेक जिल्हा राहिलेला आहे. कारण या ठिकाणी या महाराष्ट्राची कुलस्वामिनी वास्तव्य करते. या कुलस्वामिनीने छत्रपती शिवरायांना भवानी तलवार दिली होती. हीच भवानी तलवार पुढे शिवसेना प्रमुख असेल, उद्धवजी ठाकरे असेल, या महाराष्ट्रात चालवतात. आणि महाराष्ट्रात भल्या भल्यांचा संहार करण्याची शक्ती या आई भवानीनं माननीय उद्धवजींना दिलेली, लक्षात ठेवा. आज या ठिकाणचे गद्दार लोक गेले आणि खऱ्या अर्थाने या मराठवाड्याचे 3 निवडून आले, तिन्हीचे तिन्ही गद्दार गेले. पण मला सांगायला काहीच हरकत नाही आपल्या विश्वासावर की येणाऱ्या काळात या 3च्या 3 ठिकाणी नवीन तरुण तडफदार खासदार आपले निवडून आले. आता मी बाहेरून ताईचं भाषण ऐकत होतो, मला तर तुम्ही बोलत होता की हे लोक सांगत होते मागच्या वेळेच्या भाषणाच्या क्लिप फार येतात. गद्दार कोणाला म्हणलं जातं, मी गद्दाराबरोबर जाणार नाही, फार भाषणं केले. परंतु हे भाषण 2 दिवसात कुठे गेले कळालेले नाही. आणि म्हणून मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब येतात, या महाराष्ट्राचं नेतृत्व करतात उद्धवजी ठाकरे साहेब. या महाराष्ट्राची आताची परिस्थिती बघितली तर आज मोठ्या मुश्किलीनं पाऊस येतोय. आज 27 तारीख आहे, 28 तारीख आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती आहे. मोठ्या मुश्किलीनं पेरणीला आता आपण लागणार आहोत.
होत असताना सरकारची मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या स्थिती काय, शेतकऱ्यांच्या प्रति शेतकऱ्यांची भावना काय, आज या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना वाली कोण आहे? हे लोक निधी पाहिजे, निधीसाठी गेले, निधीसाठी गेले. मला असं वाटतं खोटं बदलणारे लोक आहे. आमच्या संभाजीनगरच्या एका शिवसैनिकांनी एक पोस्ट टाकली, फादर डेच्या दिवशी फादरच बदलला. लक्षात आलं का? फादर डेच्या दिवशी फादरच बदलला. एवढा राग आला, एवढा राग आला. त्याची मी ऑडिओ क्लिप त्या शिवसैनिकांनी मला ऐकवली. मग एवढा राग असेल तर मग आपण बदलला का, हा पण प्रश्न आहे ना. मग या शिवसेनेनं तुम्ही सांगता की 2009ला मला कोण ओळखत होतं, माझं आयुष्य घडवलं शिवसेनेनं, माझं आयुष्य घडवलं बाळासाहेब ठाकरेंनी, माझं आयुष्य घडवलं उद्धवजी ठाकरे साहेबांनी. आणि मग जर तुमचं आयुष्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी, बाळासाहेब ठाकरेंनी घडविलं असेल तर मला असं वाटतं आता येणाऱ्या काळात हे गद्दार लोक तुमचं काय आयुष्य बदलणार नाही. अरे आपण या स्वाभिमान या महाराष्ट्राचा कोण ठेवत असेल तर ती शिवसेना ठेवते, बाळासाहेब ठाकरे ठेवतात, उद्धवजी ठाकरे साहेब ठेवतात. आणि म्हणून हा स्वाभिमान घेऊन आपण काम करत असताना मला असं वाटतं या महाराष्ट्रात ज्यांच्या बाजूने आपले गद्दार गेले ते या राज्यात काय करतात हा महत्वाचा प्रश्न आहे. या राज्यातला शेतकरी सुखी नाही, या राज्यातली माता बहीण सुखी नाही, या राज्यातला तरुण सुखी नाही. या देशामध्ये नीट सारखी परीक्षा ज्याचे 22,70,000 विद्यार्थी परीक्षा देत होते, हा पेपर फुटला. कालच्या दिवशी टीईटीचे शिक्षक 6 लाख शिक्षक परीक्षा देणार होते, तो पेपर फुटला. 1.5 लाख रुपये, 1.5 कोटी रुपयामध्ये. या राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी भेटतात, स्टेनोग्राफर भेटतात, एमपीएससीचे विद्यार्थी भेटतात. या राज्यात 3-3 वर्ष परीक्षा होते, परीक्षा झाली तर निकाल लागत नाही, निकाल लागला तर भरती होत नाही. अशी या राज्याची स्थिती बेरोजगारांची आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती त्याच्यापेक्षा वेगळी नाही जे उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहे. खऱ्या अर्थाने या राज्यात शेतकऱ्यांचा कैवारी कोण होता तर ते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब होते. आत्ताच्या सरकारने 7/12 कोरा करण्याची घोषणा केली होती. 7/12 करू कोरा कोरा कोरा, फडणवीस जाऊन गावोगाव सांगत होते, पण 7/12 कोरा हे सरकार करू शकलेलं नाही. काय केलं? फडणवीस ठिकठिकाणी सांगायचे की आम्ही 7/12 कोरा 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 करू, पण सरकार येऊन 1.5-2 वर्ष झालं 7/12 कोरा होऊ शकला नाही. बांधवांनो, या सरकारने 1 महिन्याभरापूर्वी 2 जूनला कर्जमाफी जाहीर केली. ही कर्जमाफी फसवी आहे. ही कर्जमाफी योजना नाही, ही कर्ज वसुलीची योजना आहे. अरे उद्धवजी ठाकरे साहेबांनी कर्ज मुक्ती केली होती, 2 लाख रुपयाची केली होती, एका थर्मवर केली होती. एका थर्मवर फक्त एक अंगठा बँकेत देऊन यावं लागला होता आपल्याला, दिला होता का नाही? आपण 2 लाखाची कर्जमुक्ती देणारे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आणि आताच्या घडीला शेतकऱ्याला फसवणार हे सरकार आणि ज्याच्याबरोबर आपले गद्दार ज्याच्या मांडीला मांडी लावून बसू पाहतात. या राज्यामध्ये अतिवृष्टी झाली मागच्या दसऱ्याच्या वेळेस. उद्धवजी ठाकरे साहेब या धाराशिव मध्ये आले होते, या लातूर मध्ये आले होते. अतिवृष्टी झाली होती, सरकारने घोषणा केली होती 33,000 कोटी रुपयाचं पॅकेजचं. ज्याची जमीन खरडून गेली याला 3,47,000 रुपये दिले जाणार होते. किती जणांची जमीन खरडून गेली हातवर करा. एखाद्याला पत्रकारांनी बघ, एखाद्याला 3,47,000 रुपये मिळाले का? हो का नाही सांगा? नाही. सरकारने दुसरं आश्वासन दिलं होतं, पीक विमा 17,500 रुपये देणार. एखाद्याने हात वर करा की मला 17,500 रुपये मिळाले. मिळाले नाही मिळाले ना. पीक विम्याचे 17,500 मिळाले ना. जमीन खरडून गेल्याचे 3,47,000 रुपये मिळाले ना. शेतकऱ्याला 10,000 मिळाले ना. शेतकऱ्याला 20,000 मिळाले. अशी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था या सरकारने करून ठेवलेली आहे. आपण बांधवांना असं सरकार असताना
त्याच्याबरोबर हे गद्दार लोक होतात, खोटा प्रचार करतात, उद्धवजी सारख्या एक सुसंस्कृत नेतृत्वावर आरोप करतात. मला असं वाटतं ही आई तुळजा भवानी पावन भूमी आहे. भवानी तलवार या आई भवानीला दिलेली भूमी आहे. या भूमीमध्ये येणाऱ्या काळात या गद्दाराला प्रेम आहे, धरणी काय तुम्हाला आम्हाला सगळ्याला मिळून करावं लागणार आहे. आपण रजाकाराला पळवून देणाऱ्याची अवलाद या मराठवाड्यात रजाकार होता, या मराठवाड्यात निजाम होता. या निजामाला आणि रजाकाराला सुद्धा मराठवाड्याच्या जनतेनं परतून लावलं होतं का नाही? आज हे धाराशिव असेल, तुळजापूर असेल, इकडं औसा असेल, या सगळ्या ठिकाणी रजाकाराचं वास्तव होतं, निजामाचं वास्तव होतं. अरे या रजाकाराला आणि निजामाला आपण पळवून लावलेलं आहे. जर रजाकाराला आणि निजामाला हा मराठवाड्यातला स्वाभिमानूस पळवून लावतात, अशा गद्दाराला तर कधीच घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून महत्वाचं या ठिकाणी 1988-89 नंतर सातत्यानं शिवसेनेचे खासदार निवडून आलेले, कांबळे बापू असतील, आलेले एखादी काय माहिती तर कांबळे बापू असतील, कल्पनाताई नरिडे असतील, गायकवाड असतील, आपले उमरग्याचे सर ओमराजे असतील, मला असं वाटतं सातत्याने हे खासदार शिवसेनेच्या वतीनं आपण निवडून दिलेले. आणि हे खासदार आपण निवडून दिलेले लक्षात ठेवा, हे फक्त यांचं तोंड पाहून नाही निवडून दिले. हे शिवसेना प्रमुखाचा विचार, हा भगवा झेंडा पाहून आपण निवडून दिलेले लक्षात ठेवा. आणि या भगवाची गद्दारी करणाऱ्याला ही भूमी कदापि सोडणार नाही, हा निर्धार तुम्हाला आम्हाला करायचा आहे बांधवांनो. पाडावंच लागणार, आडवं पाडावं लागणार, चांगलं आडवं पाडावं लागणार. आणि म्हणून हे खासदार लोक गद्दारी करतात. शिवसेनेच्या नावावर निवडून आले. 2009ला तुम्हाला कोणी विचारत नव्हतं, तुम्हाला कोणी ओळखत नव्हतं. पद्मसिंह पाटलाचं राज्य या जिल्ह्यात होतं. राज्य असतानाही शिवसेनेनं उमेदवारी दिली, एक साध्या तरुण पोराला उमेदवारी दिली, आमदार केलं, खासदार केलं. आणि असं केलेलं असताना सुद्धा मला असं वाटतं तुम्ही या पक्षाशी गद्दारी करताय बांधवांनो. आणि म्हणून गद्दारी आपल्याला सहन करता येणार नाही. याच्या आधी सुद्धा 7 आमदार गेले होते, त्यांनी सांगितलं होतं गद्दारी यांनी कशामुळे केली, अजितदादामुळे केली. यांनी सांगितलं तुम्ही हिंदुत्व सोडल्यामुळे केली, तुम्ही काँग्रेस बरोबर असल्यामुळे केली. अरे कसलं काँग्रेस बरोबर आहे? उमरग्यामध्ये काँग्रेस नव्हतं, या शिंदे गटाबरोबर. उमरग्यामध्ये शिवसेना याच्याबरोबर नसते. अजितदादाच्या मांडीला तुम्ही आता बसले नाही या सरकारमध्ये. मग तुम्ही खोटं बोलतात. तुम्ही मला असं वाटतं जनतेसाठी नाही गेले तर स्वतःसाठी गेले. आमदारांसाठी घोषणा दिली होती 50 खोके एकदम ओके. काय 50 खोके 50 खोके 50 खोके. आता खासदारांनी किती खोके घेतले असं? किती खोके सांगा? 100. किती खोके? जोरात द्या घोषणा, जोरात द्या. 100 खोके 100 खोके. स्वतःला बाजारात विकणारे ही अवलाद, स्वतःचा भाव करणारी ही अवलाद, स्वतःला या बाजारात विकणारे हे बाजार मुनगे. मला असं वाटतं हे बाजार मुनगे स्वतःचा भाव करून घेतलेला यांनी. आमदारांनी 50 खोके, खासदारांनी 100 खोके. सांगताना आम्हाला निधी मिळालेला नाही, निधीसाठी आम्ही गेलो. निधी मिळणं सोपं काम नाही. ते भाजपचे जनते शिंदे गटाचेच आमदार फिरतात इकडं तिकडं, त्यांना सुद्धा निधी नाहीये. मागच्या 1.5-2 वर्षानं त्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेला सुद्धा निधी नाही दिला. या तुमच्या ओमराजेला कोण निधी देणार आहे? त्याच्या त्या शिंदेच्या खात्याला निधी नाहीये, त्या
शिंदेच्याच खात्याला निधी नाही आहे तर मला असं वाटतं बाकीच्याला निधी मिळायचा प्रश्नच निर्माण होत नाही. या राज्याच्या डोक्यावर 10 लाख कोटीचं कर्ज आहे. 10 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे. या राज्यात बिल नाही मिळालं म्हणून कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आत्महत्या केलेली आहे. या राज्यात 33,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं पण तो शेतकऱ्याला मदत मिळाली नाही म्हणून या राज्यात यांना निधी मिळणं शक्य नाही. सरकारी निधी नाही, यांना खाजगी निधी मिळत असेल जसं तुम्ही सांगितलं किती भोगे असे मिळतील परंतु जनतेच्या विकासासाठी रुपया सुद्धा यांना मिळणार नाही बांधव. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेन हा एक चांगला मुद्दा मी वाचला की लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी पाटसवंगी तालुका भूम येथे शिवसैनिक समाधान पाटील यांना बूथमध्ये भोगसून ठार केले. त्याचे कुटुंब इथे आले आहे. त्यांच्या खासदाराने काहीच मदत केली नाही. त्यांना वाऱ्यावर सोडले. तुमच्यासाठी लढणारा एका शिवसैनिकाला भोसकून मारलं बरोबर आहे. भोसकून मारलं आलेले कुठे आहे ते लोक कुठे आहेत भूमचे लोक कुठे आलेले का आलेले मुलं बाळा आहेत त्यांना ज्याला भोसकून आहे त्याला मुलं बाळा आहे 2 मुलं आहेत. ज्या शिवसैनिकाला भोसकून मारलं गेलं भूम मध्ये त्याला सुद्धा पाहायला या गद्दाराला वेळ नाही मिळाला. ज्याला भोसकून मारलं त्याला सुद्धा 2 मुलं आहेत. 2 मुलं वाऱ्यावर आहे. त्याचा बाप भोसकून मारला त्याला पाहायला गेलं नाही. त्याचं दुःख तुम्हाला कळत नाही आणि तुमचं दुःख बरं कळतं. तुमच्या दुःखासाठी तुम्ही पक्ष बदलता असं सांगता. तुमच्या दुःखासाठी पण झालं काय काही झालं नाही. तुम्हालाही बाप आहे. या 2 निराधार पोरांनाही बाप आहे. यांचंही दुःख तितकंच आहे. परंतु मला असं वाटतं फक्त स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थ अशा पद्धतीनं म्हणत आहे. आणि ही स्वार्थी मंडळी यांना बाकी काही घेणं देणं नाही. आयत्या वेळावरून या शिवसैनिकाच्या बळावर हे लोक लोकसभेत गेले विधानसभेत गेले परंतु हे शिवसैनिक जसे डोक्यावर घेऊ शकतात तसे पायाखाली तुडवू सुद्धा शकतात. या शिवसैनिकांची शक्ती आहे. एखाद्याला घेऊन हा शिवसैनिक डोक्यावर घेऊन नाचू शकतो पण एखाद्याने मस्ती केली तर त्याला पायाखाली तुडवू सुद्धा शकतो. संजय राऊत साहेबांनी म्हटलेलं आहे तिकडं असतं ऑपरेशन टायगर इकडं असं ऑपरेशन तुडवा. एखादा दिवस येऊ द्या आमोर समोर तुडवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. तुमची Y+ असेल तुमच्या Y+ ची पण झेड कशी करायची या शिवसैनिकाला माहिती आहे. एवढं सांगतो मी. Y+ ला झेड करता येते फक्त तुम्ही आमोर समोर येऊन दाखवा. ऑपरेशन टायगरला उत्तर ऑपरेशन तुडवा सांगितलेलं आहे आणि या तुडवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. निवडणुका ज्या वेळेस होतील त्यावेळेस होऊ द्या परंतु यांना तुडवण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही बांधवांनी. म्हणून बांधवांनी मी आवाहन करेन की अशा पद्धतीने ही गद्दारी अशा पद्धतीनं स्वतःचे निवडून आणता येत नाही म्हणून दुसऱ्याचे लोक पळवणं हा प्रकार या हिंदुस्थानामध्ये सुरू झालेला आहे. लोकसभेच्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे 9 खासदार निवडून आलेले आहे. लक्षात ठेवा. भारतीय जनता पार्टीची एवढी देशामध्ये सत्ता आहे मोदीचं सरकार आहे त्यांचे सुद्धा 9 आले. या शिंदेचे सुद्धा 6-7 आले. मला असं वाटतं शिवसैनिकांनी आत्मविश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. देशामध्ये मोदीचं सरकार 5-10 खासदाराच्या फरकाने निवडून आलेलं होतं. येणाऱ्या काळात हे सरकार सुद्धा पडेल. आपल्याला एकजुटीनं काम करावं लागणार. आज बहुत हो गई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार. महंगाई गगनाला भिडलेली आहे. युरियाचे भाव वाढलेले बी बियाण्याचे भाव वाढलेले खताचे भाव वाढलेले पण कापसाचा भाव तसाच आहे. सोयाबीनचा भाव तसाच आहे. तुरीचा भाव तसाच आहे. मला वाटतं ज्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहे त्याचे भाव जसेच्या तसे राहिलेले. डिझेल असेल पेट्रोल असेल याचे भाव गगनाला भिडलेले. गॅसचा भाव 1000 रुपयाला गेला. हा गॅस 2014ला 350 रुपयाला होता. हा
15,000 रुपयाला आता गॅस गेला. तेव्हा महागाईला गगनाला भिडवणारं हे सरकार आहे. शेतकऱ्याला आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यापासून 15,000 आत्महत्या झालेल्या आहे. मराठवाड्यात दररोज 3 आत्महत्या होतात. या महाराष्ट्रात दररोज 17 आत्महत्या होतात. त्यातल्या मराठवाड्यात दररोज 3 आत्महत्या होतात. हे सरकार आल्यापासून 15,000 आत्महत्या जून 2022 पासून आतापर्यंत जून 2026 जून मे 2026 पर्यंत 15,000 आत्महत्या केल्या. आणि म्हणून बांधवांनो हे शेतकरी विरोधात सरकार आहे. हे बेरोजगार तरुणांच्या विरोधातलं सरकार आहे. आणि अशा सरकारमधले आपले सरकारमध्ये आपले गद्दार जाऊन बसलेले बांधव. आणि म्हणून मला असं वाटतं या गद्दारांच्या विरुद्ध आपल्याला लढा तीव्र करावा लागेल. इतिहासामधले अनेक गद्दार मला वाटतं उद्धवजी ठाकरेंच्या इतिहासातल्या गद्दारावर बोलतील. इथल्याच खासदारांनी इतिहासातल्या गद्दाराविषयी भाषण केलं होतं. या खासदारासाठी शिवसेनेनं जीवाचं रान केलं होतं. या खासदारासाठी शिवसेनेनं 1,500 रुपये कॉन्ट्रीब्युशन केलं होतं. या खासदारासाठी शिवसैनिकांनी मला असं वाटतं रक्ताचं पाणी केलं होतं. मोठ्या मोठ्या शक्ती होत्या, करोडो रुपये घेऊन बसलेल्या शक्ती होत्या. या शक्तीला पराभूत केलं होतं ते फक्त या शिवसैनिकांमुळे. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ही शक्ती जागृत करावी लागेल. ही शक्ती जागृत करून येणाऱ्या काळात आपल्याला लढा लढावा लागेल. हा लढा स्वाभिमानाचा असेल, हा लढा संघर्षाचा असेल. संघर्ष आपल्या 5वीला पुजलेला आहे. स्वाभिमानाचा एक तरफदार पण आपल्या शिवसैनिकाच्या मनामनात आहे, आपल्या रोमारोमात आहे. मला वाटतं हा स्वाभिमान आपला मनामनातला रोमारोमातला येणाऱ्या काळात या महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडविल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बांधवांनो आपली भावना सांगितली जाते. आम्ही कालपासून सगळीकडे फिरतोय. शिवसैनिकाच्या भावना तीव्र आहे. ज्याला निवडून दिलं त्यांनी गद्दारी केली. लाखो मतदारांनी मतदान केलं त्यांचा हा अवमान आहे, जनभावनेचा अवमान आहे. मोदी सरकार असताना त्या मोदी सरकार विरोधात मतदान करून आपण निवडून आणलेले खासदार आहे. मला असं वाटतं या खासदाराला बदला आपल्याला घ्यावं लागेल. खोट्या गोष्टी केल्या जातात, खोट्या गोष्टी रंगवल्या जातात, परंतु इथला शिवसैनिक सक्षम आहे बांधवांनो. या धाराशिवमध्ये शिवसेनेची परंपरा आहे. दिवाकर रावते साहेबांसारखे एक संपर्क नेते या भागात होते. मला असं वाटतं नरसिंग जाधव सारखे जिल्हा प्रमुख या भागाला सुरुवातीच्या काळात होते. या लोकांनी शिवसेना गावगाव रुजवलेली आहे, गावगाव शिवसेना रुजवलेली आहे. आज ही शिवसेना पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्या खांद्यावर येऊन आलेलं आहे. दयानंद गायकवाड निष्ठावंतच होते, आमदार होते, आमदार राहिले, संघटनेबरोबर कायम राहिले. तिकीट मिळो नाही तर न मिळो ही परंपरा या धाराशिवमध्ये दयानंद गायकवाड आपले माजी आमदार राहिलेले. आजही शिवसेना रणजित पाटील ज्ञानेश्वर पाटला सारखे दयानंद गायकवाड सारखे लोक आपल्या या धाराशिवमध्ये राहिले. या दयानंद गायकवाड असेल, ज्ञानेश्वर पाटील असेल, हे सगळे खासदार आपले आमदार आपल्या जिल्ह्याचे होते. या लोकांनी बाप बदलले नाही. या लोक आजही शिवसेनेसोबत राहिले, आजही शिवसेनेसोबत राहिलेले बांधवांनो हे दोन लोक. ही धाराशिवमध्ये शिवसेना रुजलेली आहे, गावोगाव रुजलेली आहे. नेतृत्व कोणी द्या, बाळासाहेब ठाकरेंनी, उद्धव ठाकरे साहेबांनी. गावागावात शिवसेना रुजलेली आहे. शिवसैनिक गावागावात काम करतो.